नमस्कार मित्रहो, मी दीप्ती मांजरेकर. कोहम ते सोहम हे डॉक्टर प्रदीप पवार सर लिखित पुस्तक जे आहे त्याच्याबद्दल मला शेअरिंग करायला नक्की आवडेल. हल्लीच हे पुस्तक मी वाचलं आणि हे पुस्तक म्हणजे एक अद्भुत चमत्कार आहे. सरांनी ह्याच्यात त्यांचा स्वतःचं मी कोण आहे पासूनचं ते मी ते अंतिम तत्व आहे, मी ते आत्मिक तत्व आहे, हा जो पूर्ण प्रवास आहे तो अत्यंत सोप्या प्रकारे उलगडून सांगितला आहे. त्याच्यात येणारे विविध टप्पे, विविध अडथळे आणि त्याच्यावर अवलंबलेल्या विविध प्रकारच्या मेडिटेशन पद्धती या अत्यंत सोप्या प्रकारे उलगडून सांगितल्या आहेत. मन म्हणजे काय, मी म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, आत्मिक दर्शन म्हणजे काय, आत्मस्वरूप स्वतःचं म्हणजे काय असतं, या सर्व गोष्टी ह्याच्यातून सरांनी समजावून सांगितलेल्या आहेत. मनात येणाऱ्या विविध विचारांकडे कसं बघावं, त्रयस्थासारखं कसं बघावं, माझ्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट काय आहे हे आपण कसं ओळखावं, पूर्वजन्म म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात राहून सुद्धा आध्यात्मिक मार्गावर कशा प्रकारे चालावं याचं एक सुंदर मार्गदर्शन म्हणजे हे पुस्तक कोहम ते सोहम. बऱ्याच गोष्टी याच्यातून आम्हाला शिकायला मिळाल्या. मॅनिफेस्टेशन टेक्निक्स आहेत, मेडिटेशन पद्धती आहे, ध्यान कसं करावं, ध्यान म्हणजे काय याबद्दल सरांनी सांगितलेलं आहे, हीलिंग म्हणजे काय त्याबद्दलही सांगितलं आहे. सो हे पुस्तक म्हणजे सरांनी स्वतःचा अनुभव याच्यात सांगितलेला आहे की त्यांनी हा पूर्ण जो प्रवास आहे कोहम ते सोहम हा कसा केला आणि त्याच्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं आणि स्वतःचा जगण्याचा एक दृष्टिकोनच बदलतो, जगण्याचा आयामच बदलतो. स्वतःबद्दल आपण जास्तीत जास्त जागरूक कसं राहावं याबद्दलचं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. सो खूप सुंदर पुस्तक. ह्या मार्गावरचा प्रवास आता तर आमचा सुरू झालेला आहे, पण आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत. थँक्यू सो मच टू प्रदीप पवार सर अँड मिनल मॅम की त्यांच्यासारखे गुरु आम्हाला लाभले आणि हा जो एक सुंदर प्रवास आहे हा जागरूक होण्याचा हा आता आम्ही ह्याच्या वाटेवर सुरू केलेला आहे. आणि सरांच्या आणि मिनल मॅमच्या कृपेने आम्हाला योग्य त्या डेस्टिनेशनला नक्कीच आम्ही पोहोचू असा आम्हाला विश्वास आहे. परत एकदा थँक्यू सो मच सर फॉर एव्हरीथिंग. खूप खूप आभार. थँक्यू.